नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा एक शासन निर्णय समजून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाने हा शासन निर्णय 18 मार्च 2026 रोजी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदानाबाबतचा एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयानुसार रब्बी हंगाम 2024 आणि 25 साठी पात्र शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई देण्यासाठी एकूण राज्य शासनाच्या माध्यमातून 35,96,260 रुपये मंजूर करण्यात आले आहे। शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय नेमका काय आहे, कोणत्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, किती रक्कम मंजूर झाली आहे आणि कोणत्या पीक विमा कंपनीला किती पैसे देण्यात आले आहे याबाबतची सविस्तर माहिती बघणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केंद्र शासनाची प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे। या योजनेअंतर्गत पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते। मात्र काही वेळा विमा जो आहे तो शेतकऱ्यांना कमी मिळतो। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने किमान 1,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। काही शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून मिळणारी नुकसान भरपाई खूपच कमी मिळते, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत योग्य प्रमाणात मिळावी म्हणून शासनाने पूरक अनुदान योजना सुरू केली आहे। या योजनेत जर विमा कंपनीकडून मिळणारी रक्कम 1,000 रुपयापेक्षा कमी असेल तर उर्वरित रक्कम राज्य शासन भरून देणार आहे। या शासन निर्णयानुसार एकूण पात्र शेतकरी आहेत 8,746। एकूण नुकसान भरपाई आहे 87,46,000 रुपये इतके। यापैकी विमा कंपन्याकडून देयक रक्कम आहे 51,49,740 रुपये आणि राज्य सरकारकडून जे पूरक अनुदान येणार आहे ते आहे 35,96,260 रुपये। ही रक्कम महाराष्ट्र शासनाने मंजूर करण्यात आलेली आहे। या योजनेत खालील पीक विमा कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। नंबर 1 आहे भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडल जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC जनरल इन्शुरन्स कंपनी, ICICI लिबॉर्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, SBI जनरल इन्शुरन्स, त्यानंतर आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स आणि युनिव्हर्सल सोमोपो जनरल इन्शुरन्स कंपनी। या सर्व कंपन्यांमार्फत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे। हा खर्च महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अर्थसंकल्पातून करण्यात येणार आहे। हा निधी पीक संवर्धन, पीक विमा, प्रधानमंत्री फसल विमा योजनेतून पूरक अनुदान म्हणून खर्च केला जाणार आहे। या निर्णयानुसार कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावर निधी वितरण करण्याची जबाबदारी असणार आहे। मित्रांनो, या निर्णयामुळे रब्बी हंगाम 2024 आणि 25 मध्ये नुकसान झालेले हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून विमा रक्कम कमी मिळालेली आहे त्यांना आता राज्य शासनाकडून पूरक अनुदान मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला किमान 1,000 रुपये नुकसान भरपाई मिळेल। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा। असेच शासनाच्या योजनेसंदर्भात अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा। थांबतो, धन्यवाद।